तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आजच्या सेशनमध्ये आपण 27 फेब्रुवारी 2026 रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर GSचा जो काही पोर्शन आहे, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे, तो देखील कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजेच रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, RBIने अलीकडेच देशातील दुसरे सुरक्षित डेटा सेंटर कुठे सुरू केले आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, ओडिसा या ठिकाणी. आता बघा, भारतीय रिझर्व्ह बँक, ज्यालाच आपण RBI असं म्हणतो, यानं भुवनेश्वर, जे की ओडिसा या ठिकाणी आहे, येथे एक अत्यंत सुरक्षित असं दुसरं डेटा सेंटर सुरू केलेलं आहे. आता हे दुसरं आहे, तर पहिलं डेटा सेंटर कुठे आहे? नवी मुंबई या ठिकाणी. दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. महत्त्वाच्या आर्थिक पायाभूत सुविधांची सुरक्षा वाढवण्याच्या दिशेने हे एक इम्पॉर्टंट पाऊल आहे असं मानलं जाते. आता RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा. आणि डेप्युटी गव्हर्नर 4 आहेत. कोणते कोणते आहेत बघा? T. रविशंकर, त्याच्यानंतर स्वामीनाथन जानकीरमन, पूनम गुप्ता आणि शिरीषचंद्र मुर्मू हे आहेत. आता बघा, ओडिसाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर ओडिसाची राजधानी कुठली आहे? भुवनेश्वर. आणि मुख्यमंत्री कोण आहेत? मोहन चरण माळी. राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंभमपती आहेत. लोकसभेमध्ये 21, राज्यसभेमध्ये 10, तर विधानसभेमध्ये 147 सीट्स आहेत. आणि ओडिसा बघा, 18वी प्रवासी भारतीय दिवस परिषद जी आहे ती ओडिसा या ठिकाणी भरवण्यात आलेली होती. आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जो क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे तो बघा, IVO चिदंबरनार बंदर हे जे आहे ते दक्षिण भारतातील पहिलं ड्रोन विरोधी प्रणाली वापरणारं बंदर आहे, जे कुठे आहे? ओडिसा या ठिकाणी आहे. स्वच्छता पखवाडा 2025 दरम्यान पारादीप बंदराची वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर म्हणून निवड झालेली आहे. त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाचं बघायचं झालं तर बघा, प्रसिद्ध राजा राणी संगीत महोत्सव हा भुवनेश्वरमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. त्याचबरोबर 25वा अखिल भारतीय प्रमुख बंदरे सांस्कृतिक महोत्सव देखील ओडिसामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अलीकडेच पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाच्या संसदेकडून सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, इस्रायल. तर बघा, पंतप्रधान मोदींना इस्रायली संसद, ज्यालाच नेसेट असं म्हटलं जातं, तर नेसेटला संबोधित केलेलं आहे पंतप्रधान मोदींनी. आणि या दरम्यान त्यांना संसदेचा सर्वोच्च सन्मान नेसेटचे अध्यक्ष पदक देण्यात आलेलं आहे. आता नेसेटला संबोधित करताना मोदींनी काय केलेलं आहे? इस्रायलवरील हमास हल्ल्याचा निषेध देखील वर्तवलेला आहे. इस्रायलची राजधानी बघा, जेरुसलेम आहे. चलन इस्रायली शेकेल आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आहेत. तर राष्ट्रपती आयझॅक हर्झोग आहेत. इस्रायलबद्दल आणखीन महत्त्वाचं जाणून घ्यायचं झालं तर मत्स्यपालन आणि मत्स्यपालनात सहकार्य वाढवण्यासाठी भारताने इस्रायलसोबत संयुक्त घोषणापत्रावरती स्वाक्षरी केलेली आहे. बघा, सोमालीलँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता देणारा इस्रायल हा पहिला देश ठरलेला आहे. त्याचबरोबर इस्रायल डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर देऊन सन्मानित करणार आहे. आणि इस्रायलने आयन बीम या क्षेपणास्त्राविरोधी लेझर प्रणालीची यशस्वी चाचणी देखील घेतलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मिती करण्यासाठी आणि स्थानिक उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्या राज्याने अलीकडेच होमस्टे योजना 2026 सुरू केलेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, राजस्थान. तर बघा, आता राजस्थान सरकारनं काय केलेलं आहे? ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी, स्थानिक रोजगार निर्मितीसाठी आणि ग्रामीण उत्पन्न वाढवण्यासाठी अधिकृतपणे राजस्थान होमस्टे योजना 2026 जी आहे ते सुरू केलेली आहे. आता ही योजना स्थानिक कुटुंबांना पर्यटकांसाठी त्यांची घरे जी आहेत ती नोंदणीकृत करण्यास आणि सांस्कृतिक अनुभव प्रदान करण्यास सक्षम
करते. म्हणजे एखाद्याचं घर जर मोठं असेल तर तिथे ते पर्यटकांना व्हिजिट दिल्यानंतर तिथं त्यांना राहण्यासाठी ते उपलब्ध करून देऊ शकतील आणि याच्यामुळे काय होईल, तिथल्या ग्रामीण पर्यटनाला जे आहे ती चालना मिळेल असं सांगण्यात येतं आहे. त्याच्यानंतर राजस्थानची राजधानी कोणती आहे बघा, जयपूर आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे आहेत. लोकसभेमध्ये 25, राज्यसभेमध्ये 10, तर विधानसभेमध्ये 200 सीट्स आहेत राजस्थानच्या. आणखीन काही महत्त्वाचं जाणून घ्यायचं झालं तर बघा, राजस्थान हे भारतातील सर्वात मोठं लोकर उत्पादक राज्य म्हणून उदयास आलेलं आहे. त्याचबरोबर अलवार हा देशातील पहिला पूर्णपणे विमा उतरवलेला जिल्हा ठरलेला आहे, जो की कुठे येतो, राजस्थानमध्येच येतोय. राजस्थानच्या कुंभलगड वन्यजीवी अभयारण्याला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर बामनवास कंकर पंचायत ही राजस्थानची पहिली पूर्णपणे सेंद्रिय ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राजस्थानने प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्सचं आयोजित केलेलं आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, ई-बाईक दीदी योजना अलीकडेच कुठे सुरू करण्यात आलेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय आहे? क, दिल्ली. तर आता ही जी योजना आहे महिलांच्या सुरक्षितता आणि वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्ली सरकारनं सुरू केलेली आहे किंवा याची सुरू करण्याची तयारी करत आहे. आता या योजनेअंतर्गत प्रशिक्षित महिला चालक महिला प्रवाशांना इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईकवरून त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवतील. आता दिल्लीबद्दल आणखीन महत्त्वाचं जाणून घ्यायचं झालं तर बघा, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या तक्रारीसाठी जनसुनवाई पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी 51 आयुष्यमान आरोग्य मंदिरांचं उद्घाटन केलेलं आहे. दिल्ली सरकारनं लखपती बिटिया योजना देखील सुरू केलेली आहे. त्याचबरोबर अशोक कुमार दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी देखील बनलेले आहेत. आता सोशल मीडियाचा वाढता गैरवापर रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन शास्त्र सुरू केलेलं आहे आणि दिल्लीमध्ये भारतातील पहिलं AI चलित शालेय मॉडेलचं अनावरण देखील करण्यात आलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच कोणत्या देशाने लेनाकॅपविर HIV इंजेक्शन लॉन्च केलेलं आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? डी, झिम्बाब्वे. आता बघा, झिम्बाब्वेनं काय केलेलं आहे, लेनाकॅपविर एक दीर्घकाळ चालणारं इंजेक्शन हे काय HIV उपचार लॉन्च केलेला आहे. आता गेल्या 2 दशकात या देशानं HIV हजारो मृत्यू पाहिलेले आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांनी हे औषध जे आहे किंवा इंजेक्शन जे आहे ते लॉन्च केलेलं आहे आणि असं करणारा हा जगातील पहिला देश बनलेला आहे. झिम्बाब्वे बघा, राजधानी हरारे आहे, चलन झिम्बाब्वे सोने आणि अध्यक्ष इमर्सन मॅंगग्वा. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अलीकडे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024मध्ये भारतातील कोणत्या राज्यात रस्ते अपघात सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत? तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, उत्तर प्रदेश. तर बघा, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक अपघात मृत्यू झालेले आहेत आणि उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंग आहेत. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि लोकसभेमध्ये 80, राज्यसभेमध्ये 31 आणि विधानसभेमध्ये 403 सीट्स आहेत. उत्तर प्रदेश बघा, ऊस, गहू, दूध, बटाटे, भाज्या, हिरवे वाटाणे इत्यादी उत्पन्नात उत्तर प्रदेश भारतात पहिल्या क्रमांकावरती येतो. भारतातील पहिलं राष्ट्रीय गाय संस्कृत संग्रहालय मथुरा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि उत्तर प्रदेशनं पहिलं आर्थिक सर्वेक्षण सादर केलेलं आहे. त्याचबरोबर पाटणा पक्षी अभयारण्य हे जे उत्तर प्रदेशमध्ये आहे त्याला रामसर पाणथळ जागा म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकारनं मालमत्ता नोंदणीसाठी आधार आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. बघा, प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक पाककृती लोकप्रिय करण्यासाठी उत्तर प्रदेशनं काय केलेलं आहे? एक जिल्हा एक पाककृती योजना सुरू केलेली आहे. त्याचबरोबर लखनौमध्ये पहिले पूर्णपणे AI नियंत्रित
स्मार्ट पॉवर ग्रिडचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे. भारत आणि कोणत्या देशादरम्यान उत्तराखंडमध्ये नुकताच धर्मा गार्डियन हा संयुक्त लष्करी सराव सुरू झालेला आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, जपान. तर हा जो क्वेश्चन आहे तो युद्धाभ्यासावरती रिलेटेड आहे आणि बरेच वेळेला परीक्षेला युद्धाभ्यासाशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात, तर हा इम्पॉर्टंट आहे. बघा, भारत आणि जपान संयुक्त लष्करी सराव, ज्याचं नाव काय दिलेलं आहे? धर्मा गार्डियन, याची 7वी आवृत्ती उत्तराखंडमधील चौबतिया येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे सुरू झालेले आहे. हा सराव जो आहे तो 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 2026 दरम्यान चालू होणार आहे आणि भारतीय लष्कर आणि जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स यांच्यात होणारा हा वार्षिक लष्करी सराव दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. तर बघा, जपानची राजधानी जी आहे ती टोकियो आहे. चलन जपानी येन. तर पंतप्रधान साने ताकाचे आहेत. यांच्या नियुक्तीविषयीचा क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. जर ते तुम्ही मिस केलं असेल तर ते देखील एक बघून घ्या. त्याच्यानंतर बघा, जपानबद्दल महत्त्वाचं जाणून घ्यायचं झालं तर जपानमधील भारताचे राजदूत CB जॉर्ज आहेत. भारत आणि जपानने सागरी प्रदूषण नियंत्रणासाठी एक संयुक्त करार केलेला आहे. त्याचबरोबर भारताने जपानला मागे टाकत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे. हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जपानने खोल समुद्र तळातून दुर्मिळ खनिजयुक्त मातीचे उत्खनन करण्याची चाचणी जी आहे ती घेण्याची योजना आखलेली आहे. भारत आणि जपान यांच्यात व्हॅलियंट गार्डियन 2025 हा संयुक्त हवाई सराव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जपाननं जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाझाकी कारिवा पुन्हा सुरू करण्यास सुरुवात केलेली आहे. मग जपानने जगातील पहिले येन आधारित स्टेबल कॉईन GPYC लॉन्च केलेला आहे आणि साने ताकाचे जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच कोणत्या राज्यात राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026चं आयोजन केलं जात आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, महाराष्ट्र. आता महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात 4 दिवसांचा राष्ट्रीय आरोग्य मेळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि केंद्रीय आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद काँग्रेसच्या सहकार्यानं याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता महाराष्ट्राशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर महत्त्वाचे पॉईंट्स जाणून घेऊया. बघा, राजधानी मुंबई आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत 3रं तर लोकसंख्येच्या बाबतीत 2रं मोठं राज्य आहे महाराष्ट्र भारतामधलं. लोकसभेमध्ये 48, राज्यसभेमध्ये 19, तर विधानसभेमध्ये 288 सीट्स आहेत. महाराष्ट्राबद्दल जर आणखीन महत्त्वाचं जाणून घ्यायचं झालं तर बघा, कांदा आणि द्राक्षांच्या उत्पादनात भारतात पहिलं स्थान भेटलेलं आहे महाराष्ट्राला. उजनी धरण, जायकवाडी धरण, कोयना धरण, नवेगाव नागझिरा, सह्याद्री, मेळघाट, ताडोबा, अंधारी, बोर व्याघ्र प्रकल्प देखील महाराष्ट्रामध्ये आहेत. केंद्रीय आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद काँग्रेसच्या सहकार्यानं बुलढाणा जिल्ह्यात 4 दिवसांचा राष्ट्रीय आरोग्य मेळा जो आहे तो आयोजन करण्यात आलेला आहे, आत्ता आपण बघितलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सौदाळा हे भारतातील पहिलं जातमुक्त गाव बनलेलं आहे. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन जो आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील वसई कॅथेड्रलला संवर्धनासाठी युनेस्को पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. बघा, भारतातील पहिला संगीतमय रस्ता मुंबईत बांधण्यात आलेला आहे. त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपुरात दारुगोळा युनिटचं उद्घाटन केलेलं आहे. नवी मुंबईत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय हवाई दलाने नाशिकमध्ये भव्य एअर शो देखील आयोजित केलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय सैन्याने अलीकडेच स्ट्रेला 10 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? बी, राजस्थान. तर बघा, भारतीय सैन्याच्या कोणार्क कॉर्प्स अंतर्गत ब्लेझिंग स्काय ब्रिगेडच्या हवाई संरक्षण वॉरियर्सनी पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे स्ट्रेला 10ची उच्च तीव्रतेची चाचणी यशस्वीरित्या केलेली आहे. कुठे घेतलेली आहे? राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात आयोजित केलेली होती ही. आणि या सरावाने कमी उंचीच्या हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी सैन्याची मजबूती, लढाऊ तयारी आणि ऑपरेशनल अचूकता दर्शवली जाते.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशाने सय्यद 3G नौदल जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित केले आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? इराण. ठीक आहे, इराणनं काय केलेलं आहे? सय्यद 3G नौदल जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र जे आहे ते विकसित केलेलं आहे. आणि इराणबद्दल जर महत्त्वाचं बोलायचं झालं तर इराणनं नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नरगेस मोहम्मदी यांना 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावलेली आहे. त्याचबरोबर UN इराणच्या IRGCला दहशतवादी गट म्हणून घोषित केलेलं आहे. तर बघा, स्लाइस स्मॉल फायनान्स बँकेचे MD आणि CEO म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? C. राजन बजाज. तर बघा, स्लाइस स्मॉल फायनान्स बँकेने त्यांचे संस्थापक जे आहेत राजन बजाज यांची त्यांचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD आणि CEO म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि या नियुक्तीला बँकेच्या संचालक मंडळाने, त्याचबरोबर भागधारकांनी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता देखील दिलेली आहे. अशाच काही महत्त्वाच्या नियुक्त्या आपण पाहणार आहोत. बघा, निधी छिब्बर यांची नीती आयोगाच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर दीपक गुप्ता यांची गेल इंडिया लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता उदय कोटक यांची गुजरातमधील गिफ्ट सिटीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर R. विजय आनंद यांची सिटी युनियन बँकेचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, रोहित ऋषी यांनी IIFCLच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. त्याचबरोबर निवेदिता दुबे विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य बनलेल्या आहेत. आणि इंदरपाल सिंग वालिया यांनी पूर्व हवाई कमांडचा पदभार स्वीकारलेला आहे. त्याचबरोबर अरिजित बसू यांची इंडसइंड बँकेचे अध्यक्ष त्याचबरोबर स्वतंत्र संचालक म्हणून देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा अदर तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. लेक्चर तुम्हाला कसं वाटतं आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.